मुंबई के दहीसरपुर केतकीपाड़ा में दही हांडी के सराव शिविर प्रैक्टिस के दौरान 11 वर्षीय महेश रमेश जाधव नामक बाल गोविंदा की दुखद मृत्यु हो गई। इस घटना के बाद इलाके में शोक की लहर दौड़ गई है और नन्हे गोविंदाओं की सुरक्षा को लेकर गंभीर सवाल उठ रहे हैं। शिवसेना विभाग प्रमुख उदेश पाटेकर ने मृतक बाल गोविंदा के घर जाकर परिवार को सांत्वना दी। उन्होंने अपनी ओर से 1 लाख रुपए की आर्थिक सहायता दी और सरकार से मदद दिलाने का आश्वासन भी दिया है। आता कालची जी घटना झाली ते दुर्दैवी होतीच। त्याच्यामध्ये महेश रमेश पवार हा जाधव हा लहान 11 वर्षाचा मुलगा त्या दहिंडीमध्ये त्यांचा मृत्यू पावला। त्या दुःखामध्ये तर आम्ही सगळे शिवसेना परिवार सहभागी आहोत। त्याचप्रमाणे झालेली जी घटना त्याप्रमाणे आता काळजी घेणं गरजेचं आहे की जे गोविंदा पथक जे कोर्टाने जे दिलेले नियम त्याचं जर पालन केलं आपल्या सगळ्या गोविंदा पथकाने तर अशी घटना होणार नाही। पण काही उत्साहाच्या माध्यमातून हे काही बघण्यात येत नाही, पण हे प्रशासनाने तरी लक्ष दिलं पाहिजे। तर ज्यावेळी त्यांना परवानगी देतात त्यावेळी जे न्यायालयाने जे नियम दिलेले आहेत त्यांचं पालन होतं की नाही, कठोर पालन करतात की नाही। ज्यावेळी ते थर लावत असतात त्या थरामध्ये नियमाने 14 वर्षाच्या वर मुलांनी चढलं पाहिजे, हे पण पाहिलं पाहिजे त्यांनी। तर अशी घटना होणार नाही म्हणून सगळ्या मंडळांना पण मी विनंती करेन की असं कुणाच्या बाळाचा जीव जाऊ नये याने काळजी घेतली पाहिजे। आणि हे घटना झाल्यानंतरच आपण जागे होतो, प्रशासन जागा होतं। आता बघा तुम्ही आता दहीहंडीचे आले की 2 दिवस हे नियम एकदम पाळायला सुरुवात करतील। आता हा नियम कधी आलेला आहे, कोर्टाने कधी दिलेला आहे, पण तेव्हा कोणी लक्ष देत नाही। पण यानंतर आता प्रशासनाने पण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे की पुढील अशी कुणाची जीवानी होऊ नये। आणि मी आज विभाग प्रमुख, माजी नगरसेवक आणि आमचे सर्व रोशनी कोरे आहेत, अरुण पवारजी आहेत, शाखा प्रमुख आहेत, आमचे सगळेच कार्यकर्ते यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। म्हणून आमच्या पक्षातर्फे मी 1 लाखाची त्यांना मदत केलेली आहे आणि शासनाकडनं पण त्यांना आणखी कशी मदत मिळेल त्यासाठी आम्ही पक्षातर्फे पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करू। आता पहिली गोष्ट जे हे झालं हे खूपच दुर्दैवी आहे, कारण एक मुलाची आई म्हणून हे दुःख त्या कुटुंबाचं जे आहे ते आपल्यापेक्षा आपण सर्वच जण आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं आहेत आणि असं होणं हे खरंच दुर्दैवी आहे। परंतु हे कोणाच्या हातात नव्हतं, नाही कोणी मुद्दामून घडवून आणलेलं आहे, अपघाती झालेला आहे। परंतु शिवसेना शाखा ही हे ज्या दिवशी हे झालं, शिवसेना शाखा क्रमांक 3 उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचे सर्व पदाधिकारी त्या दिवसापासून म्हणजे मुलाचं जेव्हा ॲक्सिडेंट झालं असं आम्हाला कळालं त्याचबरोबर आमचे शाखा प्रमुख बापूसाहेब गेजगे, आमचे महाराष्ट्र राज्य संघटक प्रदीपजी उपाध्याय, त्याच्यानंतर मी स्वतः रोशनी गायकवाड मागाठाणे विधानसभा संघटक, माझे मिस्टर संपर्क प्रमुख उमेशदादा गायकवाड आणि आमचे सर्व पदाधिकारी जे इथे उपस्थित आहेत, आम्ही सर्वजण धावून गेलो हॉस्पिटलला, प्रगती हॉस्पिटलला आम्ही थांबलो। तिथे त्या महिलेबरोबर त्यांचे कोणीच नातेवाईकसुद्धा नव्हते। आता त्या महिलेचे मिस्टर जे आहेत ते स्टेट ऑफ माइंडमध्ये नव्हते, म्हणजे थोडंसं त्यांना व्यसन वगैरे आहे, त्याच्यामुळे त्या महिलेसोबत पोलीस स्टेशनला जाण्यापासून तिकडे त्याची स्टेटमेंट करण्यापासून सर्वतोपरी शिवसेना शाखा क्रमांक 3 आम्ही सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत उपस्थित होतो। त्या दिवशीसुद्धा कालसुद्धा शासनाकडून काही मदत त्यांच्या परिवाराला होईल असं काय आपण बघणार? आता आम्ही प्रयत्न नक्कीच करू। आज तुम्ही पाहिलं की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विभाग क्रमांक 1 चे आपले विभाग प्रमुख उदेशजी पाटेकर यांच्या माध्यमातून 1 लाखाची आर्थिक मदत त्या कुटुंबाला देण्यात आलेली आहे। आणि याच्या पुढे सुद्धा त्या परिवाराला जिथे कुठे त्यांना मदत लागेल तिथे आम्ही सर्व, कारण का हा प्रभाग क्रमांक 3 आहे आणि ह्या शाखेच्या अंतर्गत हा एरिया येतो, त्याच्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांची मदत करण्यासाठी बांधील आहोत। आणि शासनाचा जो विषय आहे तुम्ही जर म्हणालात भाऊ, तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू की शासनाच्या माध्यमातून सुद्धा त्या परिवाराला आम्ही मदत मिळवून देऊ, कारण ते जे परिवार आहे ते खरंच खूप गरीब परिवार आहे, कर्नाटकचं राहणारे बिगारी काम करणारं असं ते कुटुंब आहे। तर नक्कीच आम्ही शाखा क्रमांक 3च्या वतीने शासनाकडनं मदत मिळण्याचा प्रयत्न करू।